नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्ताराने। उद्धव ठाकरेंनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकण्यासारखं आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी हे उत्तर दिलेलं आहे। तर 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी कोणतं विकास काम केलं ते सांगावं, असं देखील फडणवीसांनी विचारलंय। दरम्यान भाजपला मत म्हणजे विनाशाला मत, अशी टीका ठाकरेंनी केलेली होती आणि त्याला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचंय की तुम्ही प्रचार कोणाचा करताय? विनाशाचा प्रचार करताय का? शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं? आम्ही विकासाच्या गोष्टी करतो, तुम्ही विनाशाच्या गोष्टी करता आहात। जसं ते म्हणतात की यांना मत म्हणजे त्यांना, मोदींना मत, तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत। मग एका बाजूला विनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे। तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा। उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण याकरता नाही, मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय आणि माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा, एक सिंगल। जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही। 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत। त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्यासारखं आहे। मंदिर केलं, जिथे जातात तिकडे राम 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 करतायत। मला विचारलं काही पत्रकारांनी की तुमच्यावरती जय भवानी बोलायला बंदी घातली, पण ते तर म्हणतात की रामाचा प्रचार करतायत। म्हटलं ते प्रचार नाही करत। मराठीमध्ये एक ते मागे पिक्चर आलं होतं, त्याच्यामधलं एक गाणं आहे, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा। असं सगळीकडे फिरतायत, राम 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 राम, चाललो बरं राम राम, असं मोदी आणि शहा फिरतायत। म्हणून तर महाराष्ट्रात एवढ्या वेळा येत आहेत। आम्ही रामराम केल्याचा एवढा राग शिवसेनेला काय? भारतामध्ये रामराम करायचं नाही तर काय पाकिस्तानात जाऊन रामराम करायचं? आम्ही रामराम करणारच। त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणं सुरू केलं असेल तरी देखील आम्ही मात्र रामरामच